आपण पाहत आहात राष्ट्रसंवाद टीव्ही मराठी। समाजकार्यामध्ये फार मोठी माझी आवड आहे। समाजकार्य करत असताना मी शिक्षण विभाग असेल, लोकांच्या अडीअडचणी असेल, आरोग्य असेल, पाणी प्रश्न असेल, आणखीन असे अनेक प्रश्न जे मूलभूत प्रश्न आहे यावरती मी काम करत होतो। हे काम करता करता मला ह्या समाजकार्याची चांगली आवड लागली आणि समाजकारण करत असताना असं जाणवलं, अरे याला राजकारणाची थोडी जोड पाहिजे, थोडी म्हणजे 20% ही जोड पाहिजे। ही जोड जेव्हा मिळेल तेव्हा आपण करत असलेलं जे समाजकारण आहे हे आणखीन जास्त वेगाने पळायला मदत होईल, म्हणून मी राजकारण करतो। नाही, आंबेगाव तालुक्यामध्ये प्रथमच इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा काही गोष्टी घडत आहेत का प्रस्थापितांच्या विरुद्ध ज्या काही छोट्या छोट्या शक्ती इथं निर्माण झालेल्या आहेत, म्हणजे आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष असेल, परत त्यानंतर शिवसेना बाळासाहेब ठाकरे असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, हे तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन असं ठरवलं की आपल्याला तिघांना एकत्रितपणे येऊन ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवायची। आणि मग यानंतर कोण उमेदवार कुठे द्यायचा तर त्यांच्यामध्ये काही त्यांचा क्रायटेरिया ठरला आणि त्या क्रायटेरियामधून मला मिळालं उमेदवारी। या तिघांनी मिळून मला उमेदवारी दिली। पण ही उमेदवारी देत असताना मी शरद पवार साहेबांच्या काही शेतकऱ्यांच्या योजना असतील, महिलांचं सबलीकरण असेल आणि समाजाच्यासाठी केलेले बऱ्याच मोठ्या प्रमाणातली कामं असतील, ही कामं ती बघितलेली आहेत। म्हणून त्यांच्यावरती मी त्यांची प्रेरणा घेऊन मी प्रेरित होऊन ही चिन्ह निवडलं। परंतु हे जरी असेल तरी सुद्धा माझ्याकडे जी बाळासाहेबांची वृत्ती होती, बोललो तर बोललो आणि जे बोललो ते बोललोच आहे, एक कणखर वृत्ती होती। ही कणखर वृत्ती माझ्या ते थोडीफार आहे। म्हणजे मी बाळासाहेब ठाकरे असेल किंवा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असेल, या दोघांच्या प्रेरित होऊन राजकारणात आले आणि मला तिघांनी मिळून एक तुतारी हे चिन्ह दिले। नाही, सामान्य वर्ग ते जिल्हा परिषदेचा प्रवास पहिल्यांदा मी सामान्य आजही आहे, उद्या आहे आणि परवाही राहणार आहे, यात काही शंका असायचं कारण नाही। कारण मी एक तळागाळामध्ये काम करणारा माणूस आहे, छोट्या छोट्या गोष्टीचं भान असलेला माणूस आहे, लोकांच्या अडीअडचणीचं ज्ञान असलेला माणूस आहे। त्यामुळं मला समाजकारण ते राजकारण हा जो प्रवास आहे, हा समाजकारण करत करत लोकांनीच रेटा लावला माझ्या पाठीमागे आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जर इतकं मोठं समाजासाठी काम करताय, शिक्षण व्यवस्था असेल, पाणी असेल, मूलभूत गरजा असतील, या सगळ्यांवरती काम करत सगळ्या लोकांशी घनिष्ठ संबंध निर्माण झाले आणि या लोकांनीच मला सांगितलं की तुम्हाला यावेळी जिल्हा परिषदला उमेदवार म्हणून उभं राहायचं। नाही, अशा अनेक अडचणी आहेत का त्या सामान्य वर्गाच्या अजूनही प्रलंबित आहेत, अजूनही सुटलेल्या नाही आहेत। सामान्य वर्गाकडे कोणी लक्ष देतं की नाही, हाही मला एक पडलेला प्रश्न आहे। मग त्यामध्ये स्वच्छ पाणी, पिण्याचं पाणी असेल का त्यावरती आजही लोकांना, आपल्या जवळच्या नागरिकांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही, त्यावरती आपल्याला काम करायचं आहे। यानंतर आपला शेतकरी वर्ग फार मोठा आहे। शेतकरी वर्ग असताना सत्याचा आनंद कशा तर बैलगाड्यामध्ये आहे, परंतु आजची परिस्थिती बघता फक्त धन दांडग्या माणसांकडेच बैलगाडा आहे। मग साध्या शेतकऱ्यांना बैलगाडा जोपासता येत नाही, सांभाळता येत नाही। त्याचं कारण असं आहे का फार मोठं अर्थकारण त्या गोष्टीमध्ये आहे। मग आता शेतकऱ्यांचं मजबूतीकरण, त्यांना सदन कसं करायचं हा एक प्रश्न आहे। पण ह्या प्रश्नावरती माझ्याकडे लगेचही उत्तर आहे, कारण जे शेतकऱ्यांनी शेतीचा माल चांगल्या पद्धतीने पिकवतात, त्याचं जर आपण त्या मालावरती प्रक्रिया केली आणि तो जर माल मार्केटमध्ये घेऊन गेलो, बाजारात घेऊन गेलो, तर त्याला 1 रुपयाचा माल 4 रुपये 5 रुपये किंमत मिळेल आणि यातून सर्व शेतकरी सदन होतील ही मला पूर्ण खात्री आहे। म्हणून शेतकऱ्यावरती काम करायचंय, शिक्षणावरती काम करायचंय, आरोग्यावरती काम करायचंय आणि जे काही स्थानिक प्रश्न असतील, जे छोटे छोटे प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी मला जे काही मदत करता येईल 100% त्यावरती काम करणार आहे। नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागरिकांमध्ये इतका मोठा भरोसा माझ्याबद्दल आहे का हा माणूस आपल्याला 24 तास उपलब्ध होणार आहे। कारण माझा व्यवसाय जरी किती मोठा असला, मी जर व्यवसायानिमित्त किती जरी धावपळ करत असलो, तर लोकांमध्ये जाण्याचं माझं प्रमाण व्यवसायाच्या माध्यमातून फार मोठं आहे आणि त्या माध्यमातून त्या लोकांची जी संगत आहे ती फार चांगली असल्यामुळं मी लोकांसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे आणि त्यातूनच मी त्यांची कामं करणार आहे। म्हणून असं कुठलीही गोष्ट नाही का लोकांमध्ये जाणार नाही। आता हे जाणं झालं, परंतु मी लोकांसाठी एक सेंट्रलाइज ऑफिस तयार करणार आहे का ज्यामध्ये येऊन लोकांनी त्यांचे ज्या काही तक्रारी असतील तर तिथं लिखित स्वरूपात जर मला दिल्या तर मी रोजच्या रोज त्यावरती काम करून एक त्याच्यावरती मार्ग नक्की काढण्याचं मी काम करणार आहे। नाही, सगळ्यात महत्त्वाचं मी कुठल्याच उमेदवाराशी मी कम्पेअर केलेलं नाही, माझे कुठल्याच उमेदवार स्पर्धा नाही। प्रत्येकजण प्रत्येकाच्या जागेवरती योग्य उमेदवार असतो
जसा मी माझ्या जागेवरती योग्य आहे, माझ्यात वेगळं पण काय तेच फक्त मी तुम्हाला सांगण्याचं काम करेल का मला हे जे मूलभूत गरजा आहे यावरती प्रामाणिकपणे काम करायचे. मला कुठल्याही टक्केवारीची गरज नाही आहे, कुठल्याही ठेकेदारीची गरज नाही आहे. मला फक्त पाहिजे समाजासाठी चांगलं काम करणे लोक मी बरोबर घेणारे आणि त्यांना ते चांगलं काम करून दाखवणारे, लोकांना हेही ज्ञान देणारे का लोकांनी चांगलं काम कसं करून घ्यावं, शासनाच्या योजना राबवताना आपलं त्यामध्ये सहभाग किती टक्के असावा हे मी लोकांना सांगणे, हे माझ्यात असलेलं वेगळेपणे. म्हणजे थोडक्यात आजपर्यंत लोकांना हुशार होण्यासाठी कुठल्याही राजकारणाने काम केलं नाही. ते काम मी समाजकारण म्हणून करणार आहे. कारण मी जातीपाती न मानणारा माणूस आहे. येणारा प्रत्येक नागरिक हा माझाच आहे. माझ्याकडे माझी टॅगलाईन कधी पण बघितली तर माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागावं ही माझी टॅगलाईन आहे. आणि आजची नाही आहे, गेल्या 20-25 वर्षापासूनची आहे. म्हणजे मी ज्या लोकांमध्ये जातो ती लोक एका विशिष्ट जातीपातीत अडकलेली नाही आहेत आणि आपले विचार एकदम प्रगल्भ आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकरांचे विचार असतील, हे सगळे विचार घेऊन आपण पुढे जाणारे माणसं आहोत. त्यामुळे जातीपातीच्या मध्ये अडकण्यापेक्षा आपण पलीकडे जाऊन विचार करावा. आणि माझे मित्रमंडळी हाच विचार करतात आणि यांच्या सगळ्यांच्या जोरावरती मी या निवडणुकीत उभा आहे. जनतेने माझी इथून पाठीमागे ज्यावेळी माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं त्यावेळी माझी सगळी कामं बघितलेली आहेत आणि मग मी काम करताना निस्वार्थी भावनेने करत असतो. मी माझ्या स्वतःच्या खिशामधून पैसे घेऊन मी ते काम करत असतो. मी कधीही कुणाला 1 रुपयाची सुद्धा वर्गणी मागितलेली नाही. पण जनतेला हे सगळं पूर्ण माहिती आहे का हा माणूस कामाचा आहे. आता जनतेने आजपर्यंत बऱ्याच राजकारण्यांना निवडून देण्यासाठी मदत केली आहे. मी म्हणाल एकदा माझ्यासारख्या उमेदवाराला जो समाजकारण करता करता राजकारणात आले, माझ्यासारख्या एका उमेदवाराला भरभरून मतदान द्यावं. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये समाजकारण म्हणजे काय, राजकारण म्हणजे काय याचा नक्की मी फरक तुम्हाला जाणून देईल. म्हणूनच सगळ्यांनी येत्या 7 तारखेला मी स्वतः प्रशांत अभंग आणि माझे खाली जे 2 सहकारी आहेत का जे पिंपळगाव पंचायत समिती गणामधील मनोहर बंडू इंदोरे आहेत आणि माझ्याच अवसरी बुद्रुक गणामध्ये कल्याण हिंगे हे भरभरून मतदान करा आणि तुमची सेवेची संधी द्या हीच मी तुम्हाला विनंती करेल. इतकंच माझं आव्हान राहील. म्हणजे माझी जबाबदारी आत्ता या क्षणापासून चालू झालेली आहे का मला आता विजयी नक्की कागदावरती विजय मिळाल्यानंतर मला पुढे काय जायचं माझी योजना आजच तयार झालेली आहे. म्हणजे जनतेच्या मनातले सगळे गोष्टी हे तुमच्यासारख्या पत्रकारांना फार माहिती असतात. मग जनतेच्या मनामध्ये बसलेलो आम्ही सगळे उमेदवार आहोत आणि जनतेत हे जे काही मी निवडून आल्यानंतर माझं श्रेय जे हे जनतेलाच देणार आहे. शेवटी मी त्यांच्या जीवावरती मी राजकारणात आलेलो आहे आणि त्यांचंच काम करण्यासाठी आलेलो आहे. त्याच्यामुळे त्याचं सगळं पूर्ण श्रेय माझ्याकडनं माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना जाणार आहे.